नमस्कार. नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण ताटाभोवतीची नवीन प्रकारची महिरप बघणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग आपण महिरपसाठी लागणारे साहित्य पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, नायलॉन धागा, कात्री आणि सुई. चला मग आपण महिरप बनवायला सुरुवात करूया. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. हा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. पहा, ही एवढी गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला 6 मोत्यांचे गोल करायचे आहेत. आता आपण धाग्यामध्ये 6 मोती पांढरे ओवून घेणार आहे. सहा मोती ओवून घेतलेले आहे. पहा, हे 6 मोती ओवल्यानंतर आपल्याला हा गाठीजवळचा मोती त्याच्यातून सुई वरती काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि असा आपला गोल तयार झाला आहे. पहा, आता आपण प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल. महिरप एकदम सोपी आणि दिसायला खूप सुंदर आहे. तुम्ही करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा महिरप कशी झाली ते. हे पहा, हा आपला 6 मोत्यांचा गोल इथे तयार झाला. आता हा मधला मोती आणि 5 मोती होऊन आपण असे 6 मोत्यांचे 5-6 गोल करून घेणार आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 5 मोती ओवायचे आहे. हे 5 मोती मी ओवून घेतले आणि आता ह्या मधल्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. हा मधला मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतलेला आहे. आणि ह्या वरच्या 2 मोत्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढू. हे वरचे 2 मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला परत धाग्यामध्ये 5 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 5 मोती ओवून घेतले आणि परत आपण ह्या एका मधल्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढली आहे. पहा, दिसली का? ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत हे जे गोलातले वरचे 2 मोती आहे ह्याच्यातून सुई आपण अशी समोर बाहेर काढणार आहे. वरच्या लाईनीतले हे 2 मोती, ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढली. पहा, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 5 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतले आणि परत हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. त्याशी सुई काढून घेतल्यानंतर परत हे जे वरचे 2 मोती आहे ह्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढली समोरच्या दिशेने. आता काय करायचं पहा. आता मी तुम्हाला महिरपची डिझाईन सांगते. आता हे गोल तुमच्या लक्षात आलेच असतील. आता आपण हे 2 मोती आहे ह्याच्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर नेणार आहे. पहा, आपले आता हे 4 गोल झालेले आहे. मी तुम्हाला छोटीशी डिझाईन शिकवणार आहे. हिच्यातून सुई बाहेर काढली. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता एक रंगीत, एक पिवळा, एक रंगीत, एक पांढरा, एक रंगीत असे 3 मोती आपण ओवून घेतले आणि नंतर 5 पांढरे मोती आपल्याला घ्यायचे आहे. हे 5 पांढरे मोती आपण ओवून घेतले
परत आपल्याला एक रंगीत आणि 3 पांढरे असे मोती ओवून घ्यायचे आहे. एक रंगीत, एक पांढरा, एक रंगीत, परत 5 पांढरे, एक रंगीत आणि 3 पांढरे असे मोती आपण ओवून घेतले पहा. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे 3 मोती आहे हे असे खाली साईडला करायचे आहे. आणि हा जो वरचा रंगीत मोती आहे, हा रंगीत मोती ह्याच्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. इथे आपली अशी डिझाईन तयार झालेली आहे. आणि आता आपण परत इथे 5 मोती ओवून घेणार आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतले. आणि आता 1 2 3 हे वरचे जे 3 मोती आहे, हे वरचे 3 मोती ह्याच्यातून आपल्याला सुई समोर वरच्या दिशेने काढायची पहा. हा एक रंगीत, हा पांढरा आणि हा एक रंगीत अशी ह्या 3 मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. इथे आपली ही पाकळी तयार झाली पहा. आणि आता आपण लगेच ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. ह्याच्या आधी मी तुम्हाला अशीच मैरप शिकवली, पण ती थोडी वेगळ्या पद्धतीची होती. आता आपल्याला पांढऱ्या मोत्यातूनच आपल्याला आता सुई खाली काढायची आहे खालच्या दिशेने. तेव्हा आपण रंगीत मोत्यातून 1 2 3 असे 3 वेळेस मोती काढलेले होते सुई मोत्यामधनं. आता आपल्याला ही नवीन मैरप करायची. तर ह्या 3 मोत्यातून मी सुई बाहेर काढली. आणि हे जे 2 पुढचे मोती आहे ह्याच्यातून सुद्धा मी सुई बाहेर काढलेली आहे. ह्या लाईनीतले हे 2 मोती. आता आपण परत एक रंगीत मोती, एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती असे 3 मोती ओवून घेतलेले आहे. हे पहा, हे असे 3 मोती ओवून घेतले. आणि आता परत आपण 2 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 2 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर आपण ही जी पाकळी केलेली आहे, ह्या पाकळीतला 1 2 3 हे 5 मोती आपण ओवले इकडे वरती येताना. तर हे पाकळीतले 1 2 3 हा 3 नंबरचा मोती आहे, हा 3 नंबरचा, त्याच्यातून आपण सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची पहा. अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. खालच्या दिशेने सुई बाहेर काढली आपण पहा. इथे आपली ही अशी डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण धाग्यामध्ये परत 2 मोती ओवून घेणार आहे. हे 2 मोती मी पांढरे ओवून घेतलेले आहे. परत आता आपण एक रंगीत मोती ओवून घेऊ. आणि परत 3 पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे. आता मी तुम्हाला अजून एक अशीच डिझाईन शिकवते, तुमच्या लक्षात आलीच असेल. हे पहा, आता आपण हे 2 पांढरे, एक रंगीत आणि 3 पांढरे असे मोती ओवून घेतलेले आहे. आता हे 3 मोती साईडला करून हा जो वरचा रंगीत मोती पिवळा त्याच्यातून सुई अशी वरती काढलेली आहे. आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा. हा असा धागा आपण ओढून घेतलेला आहे. आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये 5 मोती पांढरे ओवून घ्यायचे आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतले. आणि आता परत 1 2 3 हे 3 मोती आहे. हा पिवळा, हा पांढरा आणि हा पिवळा. आता ह्याच्यातून आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढतो आहे पहा. ह्या 3 मोत्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. इथे आपली ही दुसरी पाकळी तयार झाली. हे पहा, ही अशी आपली दुसरी पाकळी तयार झाली. आता मी तुम्हाला एक पाकळी परत सांगते. आणि हे जे पुढचे 2 मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. ह्या 2 मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आता आपण एक पाकळी मी तुम्हाला शिकवणार आहे. एक रंगीत मोती, एक पांढरा मोती, परत एक रंगीत मोती असे 3 मोती आपण ओवून घेतले पहा. एक रंगीत, एक पांढरा आणि एक रंगीत
आणि आता परत आपण 2 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 2 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, ह्या पाकळीतला, ही पाकळी आहे, ह्या पाकळीतला 1 2 3 नंबरचा मोती आहे. ह्याच्यातून आपण सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढतो आहे. पहा, हा मोती 3 नंबरचा, ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढली खालच्या दिशेने. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 2 पांढरे मोती, 1 पिवळा मोती, तुम्ही कुठलेही कलर वापरून ही मैरप बनवू शकतात. हे पहा, आता आपण 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती आपण ओवून घेतले पहा. आणि आता परत हा जो वरचा पिवळा मोती आहे, ह्याच्यातून आपण सुई वरच्या दिशेने अशी बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 5 पांढरे मोती आपण ओवून घेतले. आणि परत आपण हे वरचे 3 मोती, हा 1 रंगीत, 1 पांढरा, 1 रंगीत, ह्याच्यातून सुई वरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे. असंच आता तुम्हाला पुढे करायचं आहे. ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. परत इथे 1 रंगीत, 1 पांढरा, 1 रंगीत, असे करून 2 पांढरे मोती येऊन ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. तुम्ही इथपर्यंत करा, मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते. हे पहा, आपण आता इथपर्यंत आलेलो आहे. आता 1 रंगीत मोती मी ओवून घेतलेला आहे. आता 1 पांढरा, 1 रंगीत, 2 पांढरे, आणि परत आपण 1 2 3 4 5, हे 5 मोती आहेत. त्याच्यातला हा 3 नंबरचा मोती आहे. ह्याच्यातून सुई आपण अशी खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे. हे पहा, हा मोती, ह्याच्यातून आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता परत आपण 2 पांढरे मोती ओवून घेऊ. एक रंगीत मोती ओवून घेऊ आणि परत 3 पांढरे मोती. आता तुमच्या डिझाईन लक्षात आलीच असेल. एकदम सोपी आणि दिसायला सुंदर अशी मैरप आहे. आता पहा, आता आपण हे 3 मोती ओवून घेतलेले पांढरे, त्याच्या आधी हा 1 रंगीत मोती ओवलेला आहे. त्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढतो आहे. पहा, ही अशी सुई आपण काढून घेतलेली वरच्या दिशेने. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 5 पांढरे मोती ओवून घेतले आणि परत आपल्याला हे जे 3 मोती आहे, 1 रंगीत, 1 पांढरा, 1 रंगीत, ह्याच्यातून सुईवरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, आणि धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे. इथे आपली ही एक पाकळी तयार झाली. आणि आता आपल्याला परत हे जे 2 पुढचे मोती आहे पांढरे, त्याच्यातून सुई बाहेर काढायची समोरच्या दिशेने. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपण 1 रंगीत, 1 पांढरा, 1 रंगीत, असे हे 3 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपण 2 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 2 पांढरे मोती ओवून घेतले. असे आपण 5 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता परत ही जी पाकळी केलेली आहे, ह्या पाकळीतला हा मधला मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला खालच्या दिशेने. पहा, ही अशी सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा. आणि आता परत आपण
2 पांढरे मोती, 1 रंगीत मोती आणि 3 पांढरे मोती. हे असे मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता परत पहा, हे 3 पांढरे मोती साईडला करून, हे 3 मोती पांढरे साईडला करून, हा जो एक रंगीत मोती आहे पिवळ्या रंगाचा, त्याच्यातून सुई आपण अशी वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपण 5 पांढरे मोती ओवून घेणार आहे. ही आपली डिझाईन सुंदर अशी झालेली आहे आणि ही महिरपसुद्धा खूप सुंदर दिसते आहे. तुम्हाला आवडल्यास तुम्ही करून पहा आणि कॉमेंट्सद्वारे मला कळवा डिझाईन कशी झाली ती. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा, आता आपण हे शेवटचे 5 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपण 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही आता आपली शेवटची पाकळी इथे तयार होणार आहे. आता परत 1 रंगीत, 1 पांढरा, 1 रंगीत, हे 3 मोती ओवून घेतले. परत 2 पांढरे, असे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि ही जी पाकळी केलेली आहे, ह्या पाकळीतला हा मधला मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण 2 पांढरे मोती, 1 रंगीत मोती आणि 3 पांढरे मोती असे ओवून घेतलेले आहे. आणि आता परत पहा, हे 3 पांढरे मोती साईडला करून ह्या एका रंगीत मोत्यातून सुई आपण वरच्या दिशेने अशी बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा, म्हणजे हा आपला खालचा आकार व्यवस्थित असा तयार होतो. आता आपण परत धाग्यामध्ये 5 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतले. आणि परत आपण हे जे वरचे 3 मोती आहे, हा रंगीत, हा पांढरा, हा रंगीत, ह्या तिघी मोत्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. इथे आपली ही पाकळी शेवटची तयार झालेली आहे. आणि आपली महिरपसुद्धा झालेली आहे, ताटाभोवतीची महिरप. आणि आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे आणि गाठ पाडून घेणार आहे. हे पहा, आता आपण इथे गाठ पाडून घेऊ. इथे आपली गाठ पडलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. अशी आपली ताटाभोवतीची महिरप झालेली आहे.
हे पहा, ही अशी आपली ताटाभोवतीची मैरप. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.